शहरातील घरोघरी फिरणाऱ्या घंटागाडीवर आजवर वाजणारे स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने हे हिंदी गाणे आता इतिहास जमा होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेने मराठी बाणा आणि मराठी मायबोली जपण्याच्या उदात्त हेतूने या हिंदी गाण्याऐवजी आता मराठी गाणे घंटागाडीवर वाजवण्याचा निर्णय घेतला आहे। स्वच्छतेची नवीन पहाट असे बोल असलेले हे मराठी गाणे आता कचरा संकलनाच्या वेळेस सोलापूरकरांना ऐकायला मिळणार आहे। घंटागाडीवरील गाणे मराठीत असावे अशी आग्रही मागणी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती। मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दैनंदिन कामकाजातही मराठी भाषेला प्राधान्य मिळावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती। महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे काल एक मागणी केली आहे। आपण जो घंटागाडीद्वारे कचरा संकलन करतो त्या घंटागाडीवर जे घंटागाडी आल्यानंतर जे गाणं वाजतं ते हिंदीमध्ये आहे। त्यामुळं मी माननीय उपायुक्त भोसले साहेबांना विनंती केली की ते गाणं हिंदीऐवजी महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं आपली राजभाषा मराठी, तर ते गाणं आपण जे कचरा संकलन संदर्भात जे आवाहन करतो त्या स्पीकरवरून ते मराठीतून असावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आज उद्या ते गाणं देखील मराठीमधील सोलापूरकरांना ऐकायला मिळेल। या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने तत्परतेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मराठीतून गाणे तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे। दररोजच्या कचरा संकलनाला मराठी साज शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज फिरणाऱ्या घंटागाडीच्या माध्यमातून हे गाणे आता हजारो नागरिकांच्या कानावर पडणार आहे। एरवी हिंदी गाण्याच्या तालावर ओळखली जाणारी घंटागाडी आता स्वच्छतेची नवीन पहाट या मराठी गाण्याच्या सुरात कचरा संकलनासाठी दारोदारी पोहोचणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा अशी मागणी सातत्याने होत असताना महापालिकेने घेतलेला हा निर्णय प्रतिकात्मक असला तरी महत्त्वाचा मानला जात आहे। मराठी मायबोलीच्या रक्षणासाठी उचललेले हे पाऊल सोलापूरकरांकडून स्वागतार्ह ठरत आहे।